पुढची बातमी पाहूयात। अनिल अंबानी यांना आता ईडीचं समन्स बजावण्यात आलंय। ईडीनं आता 5 ऑगस्टला चौकशीसाठी त्यांना बोलावल्याची सुद्धा माहिती आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। अनिल अंबानींना आता ईडीचं समन्स आता प्राप्त झालेलं आहे। 5 ऑगस्टला चौकशीसाठी अनिल अंबानींना आता ईडी कार्यालयामध्ये जावं लागणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नेमका काय कारण आहे, कोणत्या कारणासाठी आता अनिल अंबानींना ईडीची नोटीस आलेली आहे? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं अनिल अंबानी यांना ईडीकडनं समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि 5 ऑगस्टला दिल्ली कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं या अगोदर देखील अनिल अंबानीच्या घरावरती आणि कार्यालयावरती ईडीकडून आपण बघितलं छापेमारीही करण्यात आलेली होती। तब्बल 8 ते 9 तास ईडीकडून अनिल अंबानी यांच्या घरावरती आणि कार्यालयावरती छापेमारी करण्यात आलेली होती आणि त्यांची चौकशी देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आपण बघितलं आता ईडीकडून अनिल अंबानी यांना समन्स पाठवण्यात आलेलं आहे। 5 ऑगस्ट रोजी आपण बघितलं दिल्लीमध्ये हजर राहण्यास अनिल अंबानी यांना सांगितले आहे। अनिल अंबानी यांनी येस बँकेकडून 3000 कोटीचं आपण बघितलं कर्ज घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्या जे सेल्स बँक नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती आता काय कारवाई होते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।